या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। महाराष्ट्राचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी रविवारी सोलापूर दौऱ्यावर असताना आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकांचं जणू रणशिंग फुंकलं। संयोजक आणि युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे यांच्या समवेत प्रभाग 16 मध्ये दुचाकीवर फिरून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला। यावेळी त्यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 16 मध्ये 3 कोटी 20 लाख रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं। मंत्री भरत गोगावले यांचं रविवारी सोलापुरात शासकीय विश्रामगृह इथं आगमन झाल्यानंतर युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे यांच्यातर्फे क्रेनद्वारे भला मोठा हार त्यांना घालण्यात आला। त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे आदी पदाधिकाऱ्यांसोबत दुचाकीवर स्वार होत प्रभाग क्रमांक 16 मध्ये जाऊन विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं। श्री ललितांबादेवी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळाची नवरात्र 2025-26 साठी पदाधिकारी निवड बैठक उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडली। या बैठकीत उपस्थित सभासदांमधून उत्सव पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। उत्सव अध्यक्षपदी अनिल कुडक्याल, उपाध्यक्षपदी गणेश कांबळे आणि विलास गाजेंगी, तर सचिवपदी पवन गुंडेटी यांची निवड करण्यात आली। इतर पदाधिकारी याप्रमाणे: खजिनदार आनंद कटकम, कार्याध्यक्ष विनायक जक्कन, स्टेज प्रमुख व्यंकटेश गुडा, पूजा प्रमुख श्यामराव अलवाल, डेकोरेशन प्रमुख बालकिसन गुडा, लेझिम प्रमुख नरेश गुल्लापल्ली, लेझिम प्रमुख नागराज श्रीपती। सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे जुना पुणे नाका स्मशानभूमी शेजारील पुलावरून वाहणाऱ्या नाल्यात सतीश सुनील शिंदे हे वाहून गेल्याची माहिती समोर आली होती। घटनास्थळी खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। सतीश शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला। खासदार प्रणिती शिंदे यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याशी संपर्क साधून तातडीनं शोध मोहीम राबवण्याची सूचना केली। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामाजवळ बॅरिगेडिंग नसल्यानं मोठी दुर्घटना घडली। रात्री रिक्षाचालक सतीश शिंदे हे पुलाजवळून जात असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही। या घटनेबाबत प्रशासनाला तातडीनं सूचना केल्या असून NDRFचं पथक घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम सुरू आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते वाहून गेले आहेत। नाल्यातील पाणी थेट शेतात घुसल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे। मेहनतीनं उभी केलेली पिकं वाया गेल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी हत्तूर, आनंदनगर, होडगी यासह अन्य गावात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। स्थानिक नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली। शेतकऱ्यांचं झालेलं हे नुकसान भरून निघणं कठीण असलं तरी प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली। या प्रसंगी हत्तूर इथं राजेंद्र कुलकर्णी, प्रशांत सलगरे, गुरप्पा कुलकर्णी, विश्वनाथ पाटील, भीमाशंकर कनपवडियार, ज्योत्यप्पा सिनेवडियार, राजकुमार सलगरे, गुरुप्पा पट्टेवडियार, राजशेखर पाटील, प्रकाश शेतसंधी, नागनाथ डोंगे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरान यांच्या निर्देशानंतर अल्पसंख्याक समाजावर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला। सकल मुस्लिम समाज मानेगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर यांनी एका व्यक्तीविरुद्ध केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली। माढा तालुक्यातील मानेगाव येथील सकल मुस्लिम समाजानं एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान मंत्री दर्जा आणि राज्य सदस्य वसीम बुरान वैधानिक दर्जा यांनी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले। या निर्देशानंतर
दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरहान आणि तक्रारदारांच्या शिष्टमंडळानं सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेतली. या भेटीत संबंधित विषयावर सविस्तर चर्चा झाली. लग्नात मानपान व्यवस्थित केला नाही, त्यामुळं माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून 20 वर्षीय विवाहितेला मानसिक त्रास देऊन क्रूरपणे वागवलं जात होतं. त्यामुळं सासरच्या जाचहाटाला कंटाळून ज्ञानेश्वरी दीपक गडदे वय 20 राहणार गडदे वस्ती नंदेश्वर हिनं बेडरूमच्या छताच्या हुकाला ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू शोभा गडदे, सासरे शिवाजी गडदे, दीर समाधान गडदे, पती दीपक गडदे सर्व राहणार गडदे वस्ती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद विवाहितेचे वडील किसन सोमा मासाळ वय 58 राहणार मासाळ वस्ती गुणेवाडी यांनी दिली. पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी खबर घेतली होती. मात्र विवाहितेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरच मृतदेह आणून ठेवल्यामुळं पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.